नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान ते पाठ 3 विलग करूया घटक. तर या पाठाचा स्वाध्याय तर सुरू करूया. प्रश्न 1, योग्य पर्याय निवडा. तर प्रत्येक रिकाम्या जागेच्या खाली 3 पर्याय आहेत, त्यातील योग्य पर्याय मी निवडून लिहिलेला आहे. तर 1, चुंबकीय विलगीकरणामध्ये रिकामी जागाचा वापर केला जातो, तर चुंबकीय गुणधर्म. 2, गव्हातील बारीक खडे वेगवेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत उपयुक्त ठरते. 3, पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी बाष्पीभवन पद्धतीने वेगळी करता येते. आणि 4, तर यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. प्रश्न 2, सत्य की असत्य ते ठरवा. असत्य असेल तर का ते लिहा. 1, द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धती वापरली जाते. तर हे विधान सत्य आहे. 2, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. तर हे विधान असत्य आहे. सर्व धातू वेगळे करता येत नाहीत. या पद्धतीने फक्त चुंबकीय धातू वेगळे करता येतात. 3, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. तर उत्तर आहे हे विधान असत्य आहे, कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. 4, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. तर हे विधान सत्य आहे. प्रश्न 2 मधील 5वा उपप्रश्न, जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळ्या करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर हे विधान सत्य आहे. प्रश्न 3, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी ठरते आणि कशी उपयुक्त ठरते आणि कशी. तर प्रश्न आहे, उत्तर आहे गाळण पद्धतीमध्ये मिश्रणासाठी उपयुक्त ठरते. अशा मिश्रणासाठी उपयुक्त ठरते ज्यामध्ये द्रव पदार्थ आणि त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ असतो. गाळण कागद वापरल्याने द्रव पदार्थ खाली जातो व स्थायू पदार्थ गाळणीवर अडकून वेगळा होतो. 4, भांड्यातील ह्या प्रश्नाचं उत्तर आहे भुसा वेगळा करायचा आहे. तर ह्याचं उत्तर आहे भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा करण्यासाठी गाळण पद्धत वापरेल. बारीक जाळीने मिश्रण गाळल्यास पाणी खाली जाते आणि लाकडाचा भुसा गाळणीवर अडकून वेगळा होतो. प्रश्न 5, सुतारकाम करत असताना ह्यामध्ये एकत्र झालेले खिळे वेगळे लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल. यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते. तर उत्तर आहे हाताने वेचून किंवा चुंबकीय विलगीकरण पद्धतीने. यापैकी चुंबकीय विलगीकरण पद्धत ही अधिक सोपी आहे, कारण लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षिले जातात आणि सहज वेगळे होतात. एक शब्दकोड दिलेला आहे आणि त्यातील आपल्याला शब्द शोधायचे आहेत. तर मी शब्द शोधून लिहिलेले आहेत. 6 शब्द: निवडणे, गाळणे, चाळणे, निवडणे, बाष्पीभवन आणि चुंबकीय विलगीकरण. एक निवडणे आहे आणि एक निवळणे आहे, 2 आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.